नमस्कार. सर्व खंडाळ गावातील ग्रामस्थांना आवाहन करतोय की आता गेली 8 दिवस सतत पाऊस चालू आहे आणि काल परवा जे आपलं चित्री प्रकल्प आहे तो पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्याचबरोबर आंबेवळ प्रकल्प, सरपनाला प्रकल्प हेही पूर्ण क्षमतेने भरून त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळं सर्व नदीकाठील गावांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पूर परिस्थितीला न भीता न घाबरता आपण सर्व नदीकाठील वस्ती जे आहेत ते सर्व वस्ती, त्याचबरोबर सर्व आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी त्याला सामोरे जायचं आहे. आणि आता सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती आणि परत वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं ज्यांना पर्यायी व्यवस्था नसेल तर त्यांना एक मी आवाहन करतोय की ग्रामपंचायतकडून आपली राहण्याची व्यवस्था ही विद्यामंदिर खंडाळ शाळेत आणि न्यू इंग्लिश स्कूल खंडाळ शाळेमध्ये या 2 ठिकाणी केलेलं आहे. जर गरज असेल तर आपण या ग्रामपंचायतील लोकांना किंवा या सदस्यांना किंवा जे हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवर आपण कॉल करायचा आहे. ज्यावेळी तुमचा कॉल येईल त्यावेळी तुम्हाला जे मदत लागणार आहे ते मदत तत्पर तिथं पोचवण्यात येईल. त्याचबरोबर आता तुम्ही बघतायच पाऊस जोरात चालूच आहे. त्यामुळे हे येणाऱ्या काळामध्ये पूर किती येईल त्याचे काय अंदाज आपल्याला बांधता येत नाही. त्यासाठी खबरदारी म्हणून शासनाने आम्हाला आवाहन केलेलं आहे. आपण सतर्कतेत राहून जे गाव पातळीवर किती पाणी वाढतंय किंवा जे पडझड गावामध्ये होत आहे, अनेक गावामध्ये पडझड होत आहे, अशा ठिकाणी जर आपल्या गावात जर पडझड होत असतील किंवा भिंती जर कोणाची पडली असतील तर तात्काळ त्यांनी ग्रामपंचायतीला कळवायचं आहे, जेणेकरून त्याचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी आपणाला ते फोटो वगैरे पाठवायचे आहे. तर मी अशा लोकांना सूचना करतोय की जर भिंत जर ओली झाली असेल किंवा पडत असेल तर त्या ठिकाणी आपण राहू नका आणि त्यासाठी लगेच आपण इथं ग्रामपंचायतीला संपर्क साधायचा आहे. एक ग्रामस्तरीय समितीसुद्धा नेमलेली आहे. त्या लोकांना सुद्धा आपण कॉल केला तर ते सुद्धा मदतीला धावून येतील. काही युवक याच्यामध्ये आहेत, तरुण मंडळी आहेत, ते सुद्धा आपल्या मदतीला सर्वतोपरी येतील आणि तुम्हाला जे शक्य असेल ते मदत करतील. तर जे